तापमानाचा पारा 40 पर्यंत पोहोचल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे। उन्हामुळे फळांना चट्टे पडत असून फळगळती वाढली आहे। झाडांवरच संत्रा फळं पिवळी होताना दिसत आहे। सर्व तज्ञांच्या सल्ल्यानुसार संत्रा झाडाला 170 लिटर पाणी आणि कॅनोपी देऊन सुद्धा संत्रा फळं झाडावरच पिवळी होत आहे। सर्वात मोठी फळगळ यावर्षी मार्च महिन्यात पाहायला मिळत आहे। त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत। कुर्हा परिसरात वाढत्या उष्णतेमुळे संत्रा बागांवर मोठा परिणाम होतोय। तापमानाचा पारा 40 अंशांपर्यंत गेल्यानं संत्रा फळांना चट्टे पडत असून फळगळतीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे। अनेक ठिकाणी झाडावरच संत्रा फळं पिवळी पडताना दिसतायत। तज्ञांच्या सल्ल्यानुसार शेतकरी संत्रा झाडांना सुमारे 170 लिटर पाणी देत असून कॅनोपीची व्यवस्था देखील करत आहे। मात्र तरीही फळगळती थांबत नसल्याचं चित्र आहे। यावर्षी मार्च महिन्यात सर्वाधिक फळगळती झाल्यानं कुर्हा मंडळातील संत्रा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे। मार्च महिन्याच्या मध्यातच तापमान 40 अंशांपर्यंत पोहोचल्यानं परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे। अजून एप्रिल, मे आणि जून हे उष्णतेचे महिने बाकी असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। दुसरीकडे एल निनोच्या प्रभावामुळे पावसाळा उशिरा येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून खरीप हंगामाची पेरणी जुलै महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे। तज्ञांच्या मते संत्रा फळं साधारण 32 अंश सेल्सिअस पर्यंतच्या तापमानात तग धरू शकतात। मात्र तापमान 35 अंशांच्या पुढे गेल्यानंतर फळगळतीचं प्रमाण वाढतं शहरीकरण, झाडांची कत्तल, जैवविविधतेत घट, सिमेंट रस्त्यांचे वाढते प्रमाण तसंच कीटनाशकं आणि रासायनिक खतांचा अतिवापर ही सुद्धा यामागची प्रमुख कारणं असल्याचं सांगितलं जातंय।